नमस्कार. आज 17 सप्टेंबर 2023 वार आहे रविवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्यानिमित्ताने पहा, सर्व लोकसत्ता असू द्या किंवा द हिंदू असू द्या, सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात व त्यांच्याबद्दलचे सर्व लेख वगैरे आलेले आहेत. त्यामुळे आज आपलं काम जे आहे ते अगदी खूप वाचलेलं आहे. तरी देखील एक न्यूज तुम्हाला सांगितली होती किंवा रविवारमध्ये छगन भुजबळ यांचं जे इंटरव्ह्यू छापणार होतं ते आपल्याला घेऊन आज थांबायचं आहे. मग ती आपण बातमी पाहूयात. पहा, ही आपल्यासाठी गरजेची नाही, स्किप करू शकता. त्यानंतर मराठवाड्याच्या विकासाला चालना, विविध प्रकल्पांसाठी 46,579 कोटीच्या निधीला मंत्रिमंडळाची मंजुरी. आता यामधून अगदीच देवस्थानसाठी 1682 कोटी विकासासाठी वगैरे त्यांनी दिलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. आता पाहूयात, आता म्हणजे याची जी कामं वगैरे होतील किंवा याचं जे डिटेल विश्लेषण असेल तेव्हा आल्यानंतर आपण ह्याला नक्कीच हे म्हणजे विश्लेषण वगैरे असं डिटेलमध्ये करणार आहोत. आता पहा, काही विद्यार्थी म्हणत होते की सर डिटेलमध्ये विश्लेषण वगैरे ह्या. आता पहा, अगदी मी काल कोणता लेख सोडलेला होता, तर सनातन धर्माबाबतचा लेख काल मी सोडलेला होता. व पहा, जेवढं माझा अनुभव आहे त्या निमित्ताने म्हणजे अगदी मला पण काही स्वप्न वगैरे पडलेलं नाही की MPSC हे विचारणार आहे किंवा UPSC पण हे विचारणार नाही वगैरे. परंतु माझं जे काही अनुभव आहे व सिलेबसला जे काही माझं म्हणजे नजरिया वगैरे माझं पाहण्याचा आहे, त्या दृष्टिकोनातून मी वृत्तपत्र विश्लेषण वगैरे घेत असतो. पण या संदर्भात पण आता माझ्याही पलीकडे जर जाऊन तुम्हाला वाटलं ना की आता सनातन धर्माबद्दल वगैरे जर काल लेख येईल परीक्षेला, असं जर तुम्हाला वाटलं तर बिलकुल तुम्ही ते वाचून वगैरे घेऊ शकता. मी याची PDF जी आहे ती ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती वगैरे सेंड करतच असतो. म्हणजे पहा, याच्यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे की जे करंट अफेअर्स आहे ना ती ह्या अशा नदीप्रमाणे आहे. आज इथं आहोत म्हणजे आज ही तारीख आहे. आता ही इथे जर आज तारीख किती आहे, 17 सप्टेंबर आहे, तर उद्या किती असेल म्हणजे हे 22 सप्टेंबर वगैरे असं आपण कन्सिडर करूयात. मग पहा, 17 सप्टेंबरला निधी काय आलेला, 46,000 कोटीचा निधी वगैरे दिलेला मंजूर केलेला आहे. मग पहा, ही जी गोष्ट आहे ती अशा पद्धतीने वाहत 22 तारखेपर्यंत इथं येणार आहे. मग वाहत असताना यामध्ये काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, काही निगेटिव्ह गोष्टी वगैरे आहेत ना, ते डिटेलरित्या वगैरे येणाऱ्या काळामध्ये कव्हर होणारच आहेत. मग तेव्हा आपण घेत असतो. त्यानिमित्ताने मी काही गोष्टी वगैरे जे आहेत ते डेली वृत्तपत्रामध्ये आगामी काळात येतील या नात्याने मी त्याला स्किप करत असतो. कारण एकच गोष्ट आपल्याला रिपीट टेलिकास्ट वगैरे त्याचं करायचं नाही आहे. त्यामुळे मी अशा पद्धतीने हे म्हणजे जे वृत्तपत्र विश्लेषण आहे त्या टाईपने वगैरे घेत असतो. व त्यानंतर आणखीन जर कालचा पेपर जर तुम्ही GS1 UPSCचा GS1 वगैरे जर पाहिला असेल, त्यानंतर परवा दिवशी SC पेपर जर पण झालेला होता, त्यामध्ये पण मी तुम्हाला म्हटलं होतं की थिंकिंग कॅपॅसिटी वगैरे तुम्हाला डेव्हलप करावी लागेल. आता काही विद्यार्थ्यांचे मेसेज वगैरे आले होते, त्यांना मी रिप्लाय दिलेला आहे. काही विद्यार्थ्यांचे तसे पण मेसेज होते की SCला मग तयारी कुठून करायची, कारण फिलॉसॉफिकल एसे होते ते, बरोबर. मग त्यासाठी पहा, फिक्शन्स बुक आणि यासोबतच तुम्हाला काय सेल्फ हेल्प बाबतचे पण पुस्तक वगैरे वाचावं लागणार आहेत. म्हणजे पहा, फक्त UPSC लक्ष्मीकांत वाचून किंवा अगदी स्पेक्ट्रम वाचून वगैरे होण्यासारखी आता एक्झाम राहिलेली नाही आहे. आता त्याचंच उदाहरण पहा, ही UPSC 2023 GS1चं हिस्ट्री, जिओग्राफी अँड सोसायटीचं पेपर आहे. यापैकी मी फक्त सोसायटीचं थोडंसं डिस्कस करणार आहे. प्रश्न कशा पद्धतीने आलेले आहेत व आपण त्याबद्दल चर्चा केलेली आहे का नाही हे तुम्ही मला नक्की सांगू शकता. पहा, 8वा प्रश्न आहे, डू यू थिंक मॅरेज ॲज अ सॅक्रेमेंट इज लुझिंग इट्स व्हॅल्यू इन मॉडर्न इंडिया? म्हणजे कदाचित प्रश्न समजला नसेल तर पहा, हिंदीमधून वाचतोय. क्या आप सोचते हैं कि आधुनिक भारत में विवाह एक संस्कार के रूप में अपना मूल्य खोता जा रहा है? आता प्रश्नचिन्ह आहे व हा लेखचा आपण थोडं तरी डिस्कशन क्लासमध्ये केलेलं आहे. कारण मला आठवतं आहे केव्हा आपण ह्याचं डिस्कशन केलेलं आहे. पहा, श्रद्धा वालकर हत्याकांड जेव्हा झालेलं होतं त्यानंतर आपल्याला लिव्ह-इनबद्दलचे लेख आलेले होते व लिव्ह-इनच्या लेखमध्ये त्यांनी दिलेलं होतं की अगदीच जे पॅरेंट्स आहेत म्हणजे त्यांना वापस पण येता येत नाही आहे. म्हणजे मॅरेज इन्स्टिट्यूट सारखं अगदी जे लिव्ह-इनमध्ये पण राहत आहेत त्यांना पण मागं वगैरे येत नाहीत. म्हणजे अगदी असं काय होत आहे, म्हणजे भारतीय सोसायटी आपण मॉडर्नकडे पुढे जात आहोत, परंतु पुढे जात असताना मागे वळून पाहण्याची आपल्याकडे म्हणजे प्रॉब्लेम वगैरे सिच्युएशन तशा पद्धतीने तयार होत आहे का, असं त्या पण लेखमध्ये त्यांनी विचारलेलं होतं. त्यामुळे म्हणजे आपला ह्या प्रश्नाचं तरी डायरेक्टली उत्तर लिहिता येतं. आता अगदीच तुम्हाला थोडं आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस पाहिजे, तेव्हा तुमचे विचार वगैरे त्या पद्धतीने फ्लो होतील. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, एक्सप्लेन व्हाय सुसाईड अमॉंग यंग वुमन इज इन्क्रीजिंग इन इंडियन सोसायटी. आता हा प्रश्न पहा, आता अगदीच यावरून आपल्याला दिसतं की UPSC ही फॅक्ट बेस्ड वगैरे राहिली नाही आहे. आता हा प्रश्न घ्या किंवा हा प्रश्न घ्या किंवा आता अगदीच हिस्ट्रीचे पण तुम्ही प्रश्न जर, आता इतिहासाचा पहिलाच प्रश्न पहा, एक्सप्लेन द रोल ऑफ जिओग्राफिकल फॅक्टर्स
टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ एन्शियंट इंडिया. आता UPSC तुम्ही अगदीच जर तुम्ही फॅक्ट पार्ट करत जर बसलात, याच्यापूर्वी पण मी म्हटलंय की UPSC फॅक्ट बेस्ड परीक्षा नाही आहे, तर ती कशी आहे तर अगदीच विचारापूर्वक ती परीक्षा असलेली आहे व कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल त्यानंतर तुम्ही डायरेक्टली उत्तर वगैरे लिहू शकता. अगदी त्याच बेसिसवर जर पाहिलं तर इतिहासाचा प्रश्न तुम्ही डायरेक्टली हे स्पेक्ट्रममधून वगैरे सोडू शकता, अगदी सोडू शकत नाही. आता सॉरी फॉर दॅट, म्हणजे हा प्रश्न एन्शियंट हिस्ट्रीचा आहे तरी देखील पहा स्पेक्ट्रम पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, फॅक्ट बेस्ड आहे. ओके, मग यासाठी तुम्हाला अगदीच थोडंसं डीपली रिडिंग वगैरे करावी गरजेची आहे, करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही फॅक्ट वगैरे पाठ करत बसू नका, हे मी डायरेक्टली म्हणेल. आता या प्रश्नाचं पण तसंच आहे. आता इथं काय विचारलेलं आहे, सॉरी, हे 9वा प्रश्न पहा की इंडियन सोसायटीमध्ये जे वुमन्स आहेत त्यांची जे सुसाईडचं रेट आहे ती इन्क्रीज झालेलं आहे. हां, आता कदाचित तुम्हाला हा डाटा जर पाठ राहिला तर ते बेटर आहे. आता याला सोर्स कुठला आहे मग तर आता आजच्या द हिंदूमध्ये तर ते आलं नाही डाटा पॉईंट. ओके, परंतु डाटा पॉईंट हा सोर्स वगैरे इथून विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. ओके, आता अगदीच हा डाटा जर अगदी लक्षात राहिला तुमच्या तर ते वेल अँड गुड आहे. परंतु पहा वर्षाचे दिवस किती 365 दिवसामध्ये जर पेपरचे जर आपण काढले म्हणजे किमान जर 300 दिवसाचा जर डाटा आला तर 300 डाटा तुमच्या लक्षात ठेवणं वगैरे होत नाही. मानवी मेंदू आहे, आता माझे तर लिमिटेशन्स मला माहिती आहेत. जर तुमच्या लक्षात राहत असेल डाटा तर ठीक आहे, वेल अँड गुड आहे. परंतु जर राहत नसेल ना तर प्लीज पुढे चालण्याचा प्रयत्न करत चला. आता हे कोटा म्हणजे हे कशावरून विचारलेलं आहे. आता पहा कोटामध्ये आत्महत्याचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे हे सर्वांना माहिती आहे, पण बॅकवर्ड लिंकेजेसमधून त्यांनी कुठे गेलं, सोसायटीमध्ये दरवर्षी वुमन्सवरती प्रश्न असतो. गेल्या वर्षी गिग इकॉनॉमीला विचारला होता, ह्यावेळेस कोटामधील जे आत्महत्या वगैरे होत आहेत तशा पद्धतीने त्या सेंट्रिक वगैरे जरी गेलं तरी म्हणजे आपला मोठी जर सांगायचं म्हटलं तर तशा पद्धतीने हा प्रश्न विचारला आहे. फक्त वुमन सेंट्रिक हा प्रश्न होता. त्यानंतर दुसरं घ्या, चाइल्ड कडिंग इज नाउ बिईंग रिप्लेस्ड बाय मोबाईल फोन्स, डिस्कस इट्स इम्पॅक्ट ऑन द सोशलायझेशन ऑफ चिल्ड्रन. आता पहा हा पण प्रश्न खूप डिटेलमध्ये वगैरे किंवा अगदी खूप म्हणजे सोशल इम्पॅक्ट कशा पद्धतीने होत आहे मोबाईलचा वगैरे, ह्या म्हणजे आपण तेवढं थिंकिंग वगैरे केलं नव्हती की UPSC असा प्रश्न वगैरे विचारेल, परंतु तो डायरेक्टली विचारण्यात आला. आता हे मी केव्हा पण अगदीच म्हणत असतो, म्हणजे महात्मा गांधीजींचं उदाहरण वगैरे घेऊन मी हे पण प्रश्न वगैरे डिस्कस केलेला आहे. आता असं नाही की म्हणजे मी प्रूफ वगैरे दाखवायचे किंवा हे, आता आय थिंक तुम्ही मला विश्वास वगैरे ठेवता याच नात्यावर वगैरे मी सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा आपण थोडं तरी याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आता अगदीच हे जे कोटाबद्दल मी सांगितलं की त्यांचं आत्महत्याचं रेट वगैरे कशामुळे वाढलेलं आहे तर त्यांनी सोसायटीचे जास्त वगैरे स्टडी करत नाहीत, ते फक्त अगदी टेक्निकल जे सब्जेक्ट वगैरे त्याची स्टडी वगैरे करतात. ते आपण पहिल्यांदा ते पाहिलं, दर्शन सोळंकी हत्या म्हणजे त्यांची आत्महत्या त्यांनी केली होती ना, तेव्हा आपण ही चर्चा केली होती, म्हणजे थोडं तरी मला आठवते त्या पद्धतीने. त्यानंतर हे आता चाइल्ड कडिंग जे आहे याला मी काय म्हणतोय माझ्या भाषेत वगैरे तर चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिस म्हणतोय. ओके, आता हे शब्द तर तुम्हाला नक्कीच आठवलेला असेल की चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिसवर वगैरे लक्ष द्यायला हवं किंवा इक्वलायझेशन वगैरे त्याबद्दल मी बोललेलं आहे. मग त्या पद्धतीवरच हा प्रश्न विचारलेला होता की चाइल्ड कडिंग इज नाउ बिंग रिप्लेस्ड बाय मोबाईल फोन, डिस्कस इट्स इम्पॅक्ट ऑन द सोशलायझेशन ऑफ चिल्ड्रन. ओके, आता हे सोसायटीचाच प्रश्न होता. आणखीन एक म्हणजे बेसिकली आपण त्याबद्दल थोडीशी चर्चा केली आहे, त्यानिमित्ताने मी घेतलोय. व्हाय इज कास्ट आयडेंटिटी इन इंडिया बोथ फ्लुइड अँड स्टॅटिक. ओके, आता ह्या प्रश्नांचा पण म्हणजे हे सर्व जर प्रश्न पाहिले ना तुम्हाला तर अगदी किमान थोडी तरी माझ्याकडून नक्की मदत झाली असेल असं मला वाटतं, कारण मला हे प्रश्न पाहिला मला अगदीच चांगलं वाटलं. मग त्या नात्यानेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा आपण अगदी योग्य वाटेवर वगैरे जात आहोत. अगदी जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं असेल की माझ्याकडून काही सुटलेलं आहे तर प्लीज तुम्ही वाचून घेऊ शकता ते. त्यामुळे पहा पेपर बघून अगदी तुम्ही विश्वास ठेवू शकता असं मला वाटतं, कारण अगदी मी तसे व्हॉट्सअपचे चॅट्स वगैरे काढून दाखवत नाही की तुम्हाला मला काय काय मेसेज वगैरे आले, म्हणजे तेवढं माझ्याजवळ आयडेंटिकल क्रायसिस वगैरे नाही आहे. जर शक्य झालं तर तुम्ही विश्वास ठेवू शकता, अन्यथा प्लीज तुम्ही स्वतःहून रीड वगैरे करू शकता. म्हणजे अगदी तुम्हाला तुमच्या शंकाचं वगैरे निसर्जन करणं हे माझं कर्तव्य होतं, त्यानिमित्ताने मी हे घेतलेलं आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे प्लीज तुम्ही रेग्युलर राहा. आता एका विद्यार्थ्याने मला विचारलेलं होतं की सलोखा योजना म्हणजे काय, परंतु ही सलोखा योजना आपण गेल्या वर्षीपासून डिस्कस करत आलेला आहे, त्यामुळे मी त्याला योग्य उत्तर वगैरे दिलं नाही, फक्त त्याला म्हटलं की बाबा तुम्ही लोकसत्ता वगैरे एकदा रीड करून घ्या. ओके, अशा पद्धतीने प्लीज तुम्ही रेग्युलर राहा. रेग्युलर असल्यानंतर नक्कीच फायदा अगदी होईल असं मला वाटतं. बाकी जर माझ्याकडून जर रेग्युलर नाही झालं तर प्लीज तुम्ही स्वतःहून तरी रेग्युलर वृत्तपत्र वाचण्याचा तरी प्रयत्न करा. त्यानंतर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. ठीक आहे, त्यानंतर पुढे चला आपण आता नरेंद्र मोदी यांचाच लेख आहे.
आता काही गरजेचे नाहीत. आता हा लेख तेवढं घेऊन आपण आज थांबणार आहोत. त्यानंतर तुम्हाला द हिंदूमध्ये मी हायलाइटेड काही पार्ट केलेला आहे, ते तुम्ही प्लीज वाचून घ्या, कारण त्यामधून पण प्रश्न वगैरे बनू शकतात. आता माझ्याजवळ टाईम कन्सर्न आहे, त्यामुळे मी घेत नाही आहे. याच्यापूर्वी पण सांगितलेलं आहे, परंतु तुम्हाला ते वाचायचं आहे. आता पहा, रविवार विशेषमध्ये छगन भुजबळ यांची काय आलेली आहे, यांची मुलाखत आलेली आहे. मग ती आपण थोडंसं त्यांच्या नजरियातून न पाहता म्हणजे एक हिस्टॉरिकल बेसिसवर वगैरे पाहण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण त्यांनी म्हणजे उत्तरं देत असताना अगदीच त्यांनी कुठेतरी थोडंसं मुद्दा म्हणजे अयोग्य पद्धतीने मांडला आहे असं मला वाटलं. त्यामुळे मी माझ्या परीने वगैरे घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर इथं हायलाइटेड पार्ट वगैरे दिलेला आहे मी, तरी पण ते तुम्ही पाहून घेऊ शकता. या लेखचं नाव काय पहा, आरक्षण हा सरकारचा गरिबी हटाव कार्यक्रम नाही. आता मी यासाठीच तुम्हाला हा लेख वाचायला वगैरे सांगितलेला होता, परंतु यांनी गरिबी हटाव हा कार्यक्रम नाही अशा पद्धतीने तर काही बोललंच नाही, किंवा तशा पद्धतीने त्यांनी याचं उत्तरच दिलं नाही. म्हणजे हे प्रश्न अगदी अशा पद्धतीने जर आला तर मला पण ते अगदी कामाचं होतं, म्हणून मी या लेखला वगैरे तुम्हाला रिकमेंड केलं होतं. परंतु यांनी या प्रश्नाचं बेसिकली उत्तरच दिलं नाही. म्हणजे अगदी गोल 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 घुमवून वगैरे आणलेला सारखं इथं झालेलं आहे या इंटरव्ह्यूमध्ये. परंतु आपला या रीड बिटवीन द लाईन करून यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात आपण. ओके, आता छगन भुजबळ यांनी अगदीच इतिहासामधून वगैरे यांनी घेण्याचा सुरुवात केलेली आहे. म्हणजे आरक्षणाची जी सुरुवात वगैरे कशी झाली तिथून आता यांनी बोलण्याचा वगैरे प्रयत्न केला. आपण पण तिथूनच सुरुवात करूयात. पहा, ओबीसी असू द्या, मागासवर्गीय असू द्या किंवा आदिवासी असू द्या, यांच्या आरक्षणाच्या शासन निर्णय असतील, कितीही शासन निर्णय वगैरे आली तरी उच्च न्यायालय तथा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश यांच्या बाहेर भारत सरकार असू द्या किंवा महाराष्ट्र सरकार असू द्या यांना बाहेर जाता येईल का, तर बिलकुल जाता येणार नाही. ओके, हे एक बेसिकली इथं पॉईंट आहे. मग अगदी आता मराठा आरक्षणबाबत म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकार आहे यांनी किती पण हे केले, म्हणजे काय म्हणतो आपण वटहुकूम काढले किंवा कायदे केले, तरी सुप्रीम कोर्टाच्या पुढे हे जाऊ शकत नाहीत. हे पहिल्यांदा यांनी एक्सेप्ट केलेलं आहे व हेच गरजेचं होतं आपल्याला. ओके, त्यानंतर पुढे या. आता पहा, 29 जानेवारी 1953 रोजी पहिला ओबीसीचा जो आयोग आहे किंवा मागासवर्गीय आयोग आहे, कालेलकर समिती ही बसवण्यात आली. ओके, मग या कालेलकर समितीने पहा 1955 मध्ये काय दिला, अहवाल दिला. परंतु अगदीच त्यानंतर कालेलकर यांना काय झालं की अचानकच त्यांनी काय केलं की सेंट्रल गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की मी जे आयोग वगैरे नमूद केलेलं आहे व मी जी रिपोर्ट बनवलेली आहे ना ती पूर्ण फेक आहे किंवा त्यामध्ये काही तथ्य वगैरे नाही असं त्यांनी तिथं जाहीर केलं. म्हणजे स्वतःहूनच स्वतःच्या रिपोर्टला वगैरे त्यांनी काय केलं, बंद वगैरे करून टाकण्याचा ते प्रयत्न केला. मग त्यामुळे पहा, मागासवर्गीयांना जे आरक्षण मिळणारं होतं ते तिथंच तेव्हा बंद झालं, कारण आपल्याकडे आर्टिकल 340 आहे. ओके, भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 340 नुसार अगदीच मागासवर्गीयांना आरक्षणाच्या बाबतीची तरतूद आणि जे मागासवर्गीय आयोग आहे या संदर्भात तिथे काय तरतूद वगैरे करण्यात आलेली होती की तुम्ही वेळोवेळी वगैरे तशा पद्धतीने आयोग बसवू शकता असं तिथं म्हटलेलं होतं. बरोबर, परंतु आपण पहिल्यांदा आयोग बसवला 1953 मध्ये, कालेलकर समिती आहे व हा प्रश्न येऊ शकतो. जे MPC आहे, फॅक्ट बेस्ड एक्झाम जिथे जिथे असतात तिथं हा प्रश्न बनू शकतो. मग पहा, पहिल्यांदा 1953 मध्ये बसवली समिती, 1955ला अहवाल आला. अहवाल आल्यानंतर लगेच कालेलकर यांनी स्वतःचीच रिपोर्ट जी आहे त्या रिपोर्टला डिसमिस वगैरे करून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग ते जे निर्णय वगैरे होते ते तसेच गुलदस्त्यात वगैरे राहिले. त्यानंतर पुढे 1978 मध्ये अगदीच नवीन सरकार वगैरे आलं. मग 1978 मध्ये एक समिती बसली, ज्याचंच आपण नाव म्हणतो की मंडल आयोग वगैरे तिथं बसलं किंवा मंडल कमिशन ते आलं. ओके, मग मंडल आयोगांच्या शिफारसी वगैरे ज्या आहेत ना त्या 1990च्या दशकामध्ये वगैरे आपल्याला मान्य होताना दिसतात. कारण पहा, 1978 नंतर 1978 नंतर त्यांना समितीला रिपोर्ट वगैरे बनवण्यात लागला. मग त्यानंतर भारतामध्ये जे सत्ताची अस्थिरता वगैरे आली ती आली. मग या दरम्यान काय झालं, ते मंडल आयोगाचे जे निर्णय वगैरे होते त्याला कुणी तेवढं हे म्हणजे त्याचे जे रिकमेंडेशन वगैरे त्याला सरकार लेवलवर वगैरे तेवढी मान्यता वगैरे मिळत नव्हती. मग 1990च्या दशकामध्ये त्यांना मान्यता वगैरे मिळाली. बरोबर, मंडळ आयोगाने किती सांगितलं, 54% एवढे ओबीसीची जनता वगैरे आहे लोकसंख्येच्या दृष्टीवर. त्यांनी लोकसंख्येचा अभ्यास केव्हाचा केला होता, 1921च्या लोकसंख्येचा त्यांनी अभ्यास केलेला होता. त्यांनी 1931च्या लोकसंख्येचा त्यांनी अभ्यास केला व त्या 1931च्या जातगणनेच्या आधारावर त्यांनी म्हटले की 54% भारतामध्ये जनता कशी आहे, ओबीसीमध्ये येते. ओके, मग या 54%च्या धर्तीवर आपण किती 27% आरक्षण जे आहे ते ओबीसी जनतेला वगैरे द्यायला हवं असं त्यांनी म्हटलं. मंडल आयोगाच्या धर्तीवरच पहा, त्यांच्या रिकमेंडेशननुसारच VP सिंग सरकारने काय दिलं, ओबीसी यांना म्हणजे ओबीसी जमाती किंवा ओबीसीसाठी किती 27% आरक्षणाची तरतूद वगैरे केली. मग 27% आरक्षण वगैरे तिथं लागू झाल्यानंतर अगदीच सुप्रीम कोर्टामध्ये केस झाली. मग सुप्रीम कोर्टाने ही सर्व स्टडी वगैरे केली व 16 जानेवारी 1992 रोजी खंडपीठाने मंडल आयोगाच्या शिफारसी वगैरे त्यांनी अगदी मान्य केल्या व 50% आरक्षणाची तिथं काय लावली, एक रूफ वगैरे लावली किंवा एक तिथे
एक टोपण लावलं आरक्षणाच्या आरक्षणाची जी बाटली असेल त्या बाटलीला त्यांनी टोपण लावलं की याच्या पुढे वगैरे एक मर्यादाची लिमिट वगैरे लावली त्यांनी की तुम्हाला जर सोशली अँड एज्युकेशनली बॅकग्राऊंड जर आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला 50% आरक्षणच मिळेल व याच्यावरती जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, परंतु तिथं काय एक्सेप्शनल केसेस वगैरे लागतील. ओके, मग तिथं काय लागेल, एक्सेप्शनल लागेल. बरोबर, एक्सेप्शन लागेल. मग एक्सेप्शन कशा पद्धतीने ठरवणार तुम्ही, तर लोकसंख्येच्या धर्तीवर किंवा अशा पद्धतीने. आता ही 50%ची जी मर्यादा आहे ती आम्हाला तोडायची आहे व हे एक्सेप्शन आहेत व ते कशासाठी, तर सोशली अँड एज्युकेशनली बॅकग्राऊंड, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड, एज्युकेशनली. ओके, हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्डलाच आरक्षण आहे 50%. त्यानंतर EWSची ती पूर्णतः केस वेगळी आहे. EWSचं आरक्षण वगैरे इथे येऊ शकत नाही. आता छगन भुजबळ यांनी तेच चूक केलेली आहे. आता कदाचित त्यांनी वेगळ्या पद्धतीने वगैरे म्हटले असतील, परंतु आता UPSC ॲस्पिरंट किंवा जर संविधानचं जर विचार करता वगैरे जर एखादी विद्यार्थी असेल तर त्यांनी डायरेक्टली, म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा जर स्टुडंट असेल तर यामधील डायरेक्टली चुका त्यांनी लगेच ओळखून येतात आपल्याला. कारण पहा, EWSचं आरक्षण जे आहे ना ते सोशली अँड एज्युकेशनल बॅकग्राऊंडच्या आरक्षणाला काहीच तिथं हात लावत नाही आहे. ओके, ती आरक्षणाची वेगळीच पद्धत आहे. EWS काय आहे, तर इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचं आरक्षण आहे हे, व सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस जे आहेत. मग पहा, या EWSला 10% आरक्षण वेगळं आहे व याला 50%ची लिमिट आहे. ओके, मग आता पहा, मराठा आरक्षणाचा मुद्दा इथून तयार होतो. मग मराठा आरक्षणाचा मुद्दा काय म्हणत आहेत की मराठा आरक्षणामध्ये काय मागणी काय होत आहे की त्यांना आर्थिकरित्या आरक्षण नको आहे, तर त्यांना सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागासवर्गीयांचं आरक्षण तिथं पाहिजे. मग पहा, हे आरक्षण पाहिजे असल्यानं मराठा समाजाला, मग जर हे आरक्षण पाहिजे असेल तर त्यांना काय करावं लागेल, तर ही 50%ची लिमिट हटवावी लागेल. मग ही लिमिट कशा पद्धतीने हटवेल, तर ती हटवली जाईल, तर ती फक्त हे एक्सेप्शनल केसेस काय आहेत त्या धर्तीवरच. म्हणजे ही लिमिट इथं हटवण्याचा एकच आपल्याकडे उपाय आहे, ते आहे एक्सेप्शनल. आपल्याला तिथं सांगावं लागेल, जे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट जे आहे त्याला प्रूव्ह करावं लागेल की आम्ही एक्सेप्शनल केसेसमध्ये वगैरे इथं काय मागणी करत आहोत आरक्षणाची. बरोबर, मग याच धर्तीवर इथं मागणी करू शकतात. मग पहा, 2018मध्ये त्यांनी काय केला, देवेंद्र फडणवीस यांनी कायदा केला व त्यांनी मराठा आरक्षणाला काय दिलं, आरक्षण दिलं. ओके, मग बॉम्बे हायकोर्टामध्ये केस गेली. मग बॉम्बे हायकोर्टामध्ये त्यांनी 16% आरक्षण दिलं होतं मराठा समाजाला. 2018चा इश्यू आहे हा. आता मग पहा, बॉम्बे हायकोर्टानं म्हटलं हे 16% होऊ शकत नाही, तर 12% आम्ही तुम्हाला आरक्षण नक्की देऊ. ते कशामध्ये, तर 50%ची लिमिट त्यांनी हटवली. कशासाठी, तर एक्सेप्शनल केसेस होते. पहा, मंडल आयोगाच्या केसमध्ये त्यांनी, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की तुम्ही एक्सेप्शनल केसेसमध्ये जर असेल तर तुम्ही ही कॅब अगदी काढून टाकू शकता. बरोबर, मग पहा, अगदी बॉम्बे हायकोर्टाने 2018मध्ये तेच केलं होतं की त्यांनी कॅप हटवून टाकली. ही 2018च्या कायद्याच्या केसमध्ये त्यांनी ती जी लिमिट होती ती हटवून टाकली. आता पहा, इथं इसवी सन माझे नक्की चुकतील, कारण ते अगदी पूर्णतः मला पण पाठ नाही त्यांची क्रोनॉलॉजी वगैरे, सॉरी फॉर दॅट. परंतु अगदी तुम्हाला ही कन्सेप्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवा. बाकी ते एकदा रिव्हिजन वगैरे केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की ही केव्हाची केस वगैरे होती. ओके, तर पहा, आता 2018च्या केसमध्ये बॉम्बे हायकोर्टाने मान्य केलं आरक्षण वगैरे, त्यांना मराठा आरक्षणाचं आरक्षण वगैरे लागू केलं. परंतु ही केस जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेली व तेव्हा काळ होता 2021. मग सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे ऐकलं नाही. कारण ऐकलं नाही, का ऐकलं नाही पहा, तर मराठा आरक्षण देताना महाराष्ट्राने कोणत्या समितीचा अहवाल वगैरे दाखवला होता किंवा त्यांनी एक्सेप्शनल केसला जे आकडेवारी वगैरे दिली होती ती सुप्रीम कोर्टाने बेसिकली मान्य केलं नाही. सुप्रीम कोर्ट काय म्हणालं, मंडल आयोगाने कोणती आकडेवारी वापरली होती, तर 1931ची काय जनगणना वापरली होती. ओके, मग तुम्ही जनगणना का वापरत नाही, असं सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली तिथं सवाल केला. ओके, मग पहा, सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली सवाल केला. मग आपली काय डायरेक्टली 2011ची जनगणना झाली होती. मग त्या जनगणनेमध्ये आपण जातीय जनगणना केली होती का, बिलकुल केली नव्हती. व तिथे आपण फक्त एक कल्चररित्या वगैरे एक जनगणना केली होती 2011ची. परंतु नरेंद्र मोदी सरकारने ती आकडेवारी वगैरे प्रसिद्ध केली नाही. का प्रसिद्ध केली नाही, कारण ते INCचा इरा होता. ओके, इंडियन नॅशनल काँग्रेसचा तो इरा होता. त्यामुळे पहा, आता अगदी ज्या पद्धतीने नावं वगैरे चेंज होत आहेत, अगदी त्याच धर्तीवर पहा 2011च्या जनगणनेमधील काही पॉईंट नरेंद्र मोदी सरकारने ते वगळले. ओके, मग त्याच प्रॉब्लेममुळे काय झालं पहा, तर सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकू शकलं नाही. ओके, हा एक मुद्दा झाला. त्यानंतर आणखीन एक घटना दुरुस्ताचा पण मुद्दा आहे, तो आता या बेसिसवर आपण इथं चर्चा करू नये असं मला वाटतं, कारण त्या जर मुद्दा घेतला ना तर ते खूप मोठं वगैरे होईल आपला. ओके, मग पहा, फक्त तुम्ही हे समजा की मराठा आरक्षण तिथं कमकुवत का ठरलं सुप्रीम कोर्टामध्ये, का तर जातीय जनगणना तिथं म्हणजे हे करू शकले नाही. तिथं जातीय जनगणनेवर वगैरे एक्सेप्शनल तिथं धरू शकलं नाही किंवा त्यांना ते स्पष्ट करता वगैरे आलं नाही की आम्हाला मराठा आरक्षणाला वगैरे आरक्षण देता यावं किंवा हे 50%ची कॅप जी आहे ती उचलून धरायला वगैरे हवी, ते तिथं स्पष्ट वगैरे करता आलं नाही. ओके, हा मुद्दा त्यामुळे काय झालं, तर अगदीच जे मराठा आरक्षणाची केस वगैरे होती ती तिथं नल अँड व्हाईड, तो जो कायदा वगैरे 2018ला झालेला होता तो नल अँड व्हाईड वगैरे तिथं डिक्लेअर झालेला होता. मग आता पहा, परत या लेखकडे वगैरे येऊयात किंवा
जे छगन भुजबळ आहेत यांनी काय म्हणत आहेत त्याकडे पळत येऊयात. आता पहा, जेव्हा अगदी आरक्षण मिळालेलं होतं म्हणजे ओबीसी यांना आरक्षण मिळाल्यानंतर 270 तिथं जाती होत्या. मग आता सध्याला पहा 350च्या प्लस किंवा 370च्या प्लस काय सध्याला जाती आहेत ओबीसीमध्ये. ओके, मग सध्याला ओबीसी मध्ये स्थान निर्माण होत आहे. ओके, मग सध्याला ओबीसी अंतर्गत स्थान निर्माण होत आहे. व आता मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलं की आम्हाला पण कुणबीचं प्रमाणपत्र वगैरे हवं आहे. ठीक आहे, महाराष्ट्र सरकारने ती लागू पण केलं. मग पहा, महाराष्ट्र सरकारने जर कुणबी प्रमाणपत्र जर मराठा आरक्षणासंदर्भात वगैरे जर लागू केलं तर ही जी ओबीसीमध्ये 370 जाती होत्या किंवा 370 प्लस जाती आहेत त्यामध्ये आणखीन एक मराठा समाजाची पण तिथं भर पडेल. मग पहा, महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर फक्त महाराष्ट्रामध्ये 19% ओबीसींना आरक्षण आहे. बाकी NT VJNT वगैरे ज्या पद्धतीने आहेत ना त्यांना भरपूर म्हणजे त्यांना 2-3% वगैरे तशा पद्धतीने आरक्षण राहिलेलं आहे. ओके, SEBCचं 2%. म्हणजे हे आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण ओबीसीला 27% पूर्ण आरक्षण दिलंय का? बिलकुल दिलं नाही. 19% आरक्षण आहे. व या 19%मध्ये जर परत मराठा समाजांनी जर आरक्षण मागितलं ओबीसीमध्येच कुणबी प्रमाणपत्र देऊन आम्हाला आरक्षण द्या तर ते आरक्षण मिळून पण न मिळाल्यासारखं होईल. ओके, हा इथं नेमका मुद्दा आहे. त्यामुळे पहा, मनोज जरांगे पाटील यांना कदाचित हा मुद्दा समजला नसेल, कदाचित आपल्याला ते समजला नसेल त्यांचा मुद्दा. परंतु आपण जर या पद्धतीने जर विचार केला ना तर त्यांचं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण जरी मिळालं ओबीसीमध्ये तरी त्यांना मिळून पण काही फायदा होणार नाही. उलट पहा, ओपनमध्ये किती आज जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण 50% कशाचा आहे? SEBCचा आहे. बरोबर, म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसचं आरक्षण 50% प्लस 10% कोणाला आहे? EWSच्या पीपलला आहे. म्हणजे हे झालं 60%. बरोबर, व 100% जर आपण लिमिट जर घेतली 100%मधून पहा 60% जर गेले आरक्षणामध्ये 60% गेले तर 40% ओपनला आरक्षण आहे ना. मग 40% मध्येच बेस्ट झालं ना. मग तिथे जर फॉर्म वगैरे भरला आपण तर तिथं जास्त जागा असतील व उर्वरित पॉप्युलेशन तर तिथं कमी असेल ना. कारण सगळीकडे आरक्षण जर मागणी लागेल तर 40% आरक्षण जास्त मोठं आहे ना ओपनच्या धर्तीवर जर पाहिलं तर आपण. मग ही इथं चूक नेमकी आहे. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण जर मिळालं तर ते बेटर असेल, न की हे कुणबी समाजामधून जर आरक्षण जर त्यांना मिळालं किंवा ओबीसी अंतर्गत जर आरक्षण मिळालं ना तर त्यांना पण काहीच हाती लागणार नाही. हा इथं मुख्य चॅलेंज आहे. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व काही गोष्टी वगैरे समजलेल्या असतील. त्यामुळे छगन भुजबळ यांनी म्हटलं की आरक्षण तुम्ही इथून वगैरे मागू नका किंवा अगदी जे ओबीसी अंतर्गत जे आरक्षण वगैरे ना ते तुम्ही अगदी जर मागितलं तरी तुमच्या हाताला वगैरे काही लागणार नाही. व यासाठी मग एक सोल्युशन काय आहे तर एक सोल्युशन आहे जी की 50%ची जी कॅप आहे ना 50%ची कॅप ही रिमूव्ह करावी लागेल. मग ती कशासाठी रिमूव्ह करावी लागेल तर जात गणना करून. मग जात गणना काय आहे किंवा ती कशा पद्धतीने केली जाते यासाठी तुम्हाला काय सांगितलं आहे मी, आपला एक व्हिडिओ आहे यूट्यूबवरती तो बघायचा आहे. मग तिथून ते बाकीचे पॉईंट्स वगैरे क्लिअर होतील. मग पहा, जात गणना जर झाली की ही 50%ची कॅप जी आहे ती हटवण्यात मदत होईल. मग जे 12% आरक्षण मराठा समाजाला वगैरे मिळालेलं होतं मग ते परत 50% प्लस 12% अशा पद्धतीने आरक्षण मिळू शकेल. मग मराठा समाज पण तिथं खुश होऊ शकतो ना. परंतु जर त्यांनी ओबीसी अंतर्गत जर आले ना तर 370 प्लस जाती सध्याला आहेत. मग त्यामध्ये मराठा जात पण वगैरे त्यामध्ये जर आली तर खूप म्हणजे ओबीसीमध्ये हे निर्माण होईल किंवा तिथं तणाव निर्माण होईल. हे आपलं इथं बेसिकली पाहता येतं कारण पॉप्युलेशन जास्त होईल व आरक्षण कमी होईल. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं असेल व जे छगन भुजबळ यांनी जे म्हटलेलं आहे त्याचे जे पॉईंट्स वगैरे आहेत ते आपण योग्यरित्या क्लिअर केले असतील. ओके, याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. त्यानंतर आजच्या द हिंदूमध्ये हायलाइटेड जे पॉईंट आहेत ती प्लीज तुम्ही एकदा रीड करून घ्या. ओके, धन्यवाद.